आता पुढची बातमी आहे प्राधिकरणाच्या कामकाजाच्या संदर्भातली। तातडीने या संदर्भातले प्रस्ताव तयार करा आणि मान्यतेला पाठवा असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये म्हटलंय। नाशिक महानगर प्राधिकरणाची गेल्या 7 वर्षात एकही बैठक झाली नव्हती। आगामी काळात नाशकात कुंभमेळ्याचं आयोजन आहे। अशा परिस्थितीत नाशकात प्राधिकरणाच्या बाबतीत कामकाज अपेक्षित असताना गेल्या 7 वर्षात नाशिक महानगर प्राधिकरणाची एकही बैठक न होणं ही खेदाचीच बाब। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक आयोजित केली आणि तातडीने या संदर्भातले विकासाचे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश दिले आहेत। या प्रकरणी लवकरच अधिक तपशील घेण्यासाठी आमचे सहकारी जोडले जातील अशी अपेक्षा आहे। आपण त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधतोय। नाशिक प्राधिकरणाच्या बैठकीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत की नाशिकात विकासाच्या संदर्भात जी कामं रखडली आहेत त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत। मनोज देळकर आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्ताने जोडले गेलेले आहेत। मनोज, नाशिकातल्या कोणत्या कामांचा प्रस्ताव अपेक्षित आहे? नक्कीच आपण बघत आहात शहरी अतिथीगृहावरती बैठक बोलवण्यात आलेली होती। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते। या बैठकीमध्ये आपण बघत तर पहिल्यांदाच नाशिक महानगर प्राधिकरणाची बैठक ही पार पडली आणि ही बैठक आपण बघत 7 वर्षानंतर पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण बघत जो महाकुंभ होणार आहे त्याबाबत नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। तसंच आपण बघत पुणे महानगर प्राधिकरणाची बैठक देखील झाली आणि बैठकीमध्ये नवीन शहर तयार करताना 9 मीटरचे रस्ते चालणार नाही, किमान 18 मीटरचे रस्ते हवे असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। तसंच आपण बघतो औद्योगिक क्षेत्रात सिमेंट रस्ते 203 कोटीचे मंजूर करण्यात आलेले आहेत। तसंच पुरंदर विमानतळ कनेक्टिव्हिटीसाठी 736.84 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। तसंच पुणे इनर रिंग रोड, पुणे सातारा रोड आणि रोड पासून ही कनेक्टिव्हिटी ही असणार आहे। तसंच सर धन्यवाद मनोज या सगळ्या तपशिलाच्यासाठी।